हिंदुत्व की व्यापक भूमिका राज ठाकरे ले रहे हैं। हर नेता, हर 700 लोग आने से पार्टी का और महायुति का कद बढ़ेगा ही। देश से सबसे बड़ा यश भारतीय जनता पार्टी को मिलेगा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली। या भेटीचा तपशील अजून समोर आलेला नाहीये, मात्र मनसे लवकरच भाजप सोबत युती करून महायुतीचा भाग होईल अशी शक्यता आहे। राज ठाकरेंनी या भेटीवर मला या म्हटले म्हणून मी आलो एवढीच प्रतिक्रिया दिली। मनसे आणि भाजप युतीची घोषणा मुंबईत होण्याची शक्यता आहे। राज ठाकरे काल रात्रीच दिल्लीत दाखल झाले। कालच ते अमित शहा यांची भेट घेतील असं सांगितलं जात होतं, मात्र रात्री भेट झाली नाही। त्यानंतर आज सकाळी ठाकरे आणि शहा यांची भेट होईल असं बोललं जात होतं, मात्र अमित शहांच्या भेटीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले। राज ठाकरे हे हॉटेल मानसिंग मध्ये उतरले। तिथेच तावडे यांनी त्यांची भेट घेतली। त्यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली। त्यानंतर विनोद तावडे आणि राज ठाकरे तसेच त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे अमित शहा यांच्या निवासस्थानी निघाले। या बैठकीत लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेला किती जागा दिल्या जातात, मनसेकडून किती जागांची मागणी केली जाते हे बघणं महत्त्वाचं ठरलं। दरम्यान अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या बैठकीवर भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। अगर हिंदुत्व की व्यापक भूमिका राज ठाकरे ले रहे हैं तो देवेंद्र जी ने संकेत दिया था कि उनकी विचारधारा से हमसे जुड़ रही है। तो अगर विचारधारा और हिंदुत्व की भूमिका उन्होंने ली तो उसका स्वागत होगा और हर नेता, हर 700 लोग आने से पार्टी का और महायुति का कद बढ़ेगा ही। कोई प्रॉब्लम आएगा नहीं। हमारे में अच्छा समन्वय है, अच्छी तरह से सीट संगीन होगा और महाराष्ट्र में देश से सबसे बड़ा यश भारतीय जनता पार्टी को मिलेगा। दरम्यान राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढली। त्यांनी कोणत्याही पक्षाची युती केली नव्हती। महापालिकेपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत राज यांची भूमिका एकला चलोरे राहिली आहे। मात्र आता राज ठाकरे महायुतीत आल्यास त्यांच्या अलायन्सच्या राजकारणाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे राज या महायुतीत येतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।